तर मुंबईच्या महापौर निवड प्रक्रियेला आता वेग आलेला आहे। 2 ते 3 दिवसात भाजप शिवसेना गट स्थापन करणार आहे अशी माहिती सूत्रांकडून मिळते। त्यामुळे आता मुंबईच्या महापौर निवडी संदर्भात त्या प्रक्रियेला आता वेग आलेला आहे। भारतीय जनता पक्षामधील वरिष्ठांनी आता परवानगी दिल्यास 2 ते 3 दिवसात भाजप आणि शिवसेना गट स्थापन केला जाणार आहे अशी माहिती सूत्रांकडून मिळते। मुंबईच्या महापौर निवड प्रक्रियेला आता वेग आलेला आहे। तर या मुंबईच्या महापौर निवडणुकीसंदर्भात लांबणीवरती पडलेली होती, त्या संदर्भातल्या बातम्या आपण पाहिलेल्या होत्या। मात्र आता 2 ते 3 दिवसात भाजप आणि शिवसेनेकडून गट स्थापन केले जाईल अशी सध्या माहिती मिळते। त्यामुळे आता मुंबईचा महापौर कोण होणार हे पाहणं अतिशय महत्त्वाचं आहे। तर मुंबई महापालिकेची निवडणूक ही लक्षवेधी राहिलेली होती, त्याचा निकाल सुद्धा तितकाच रंजक राहिलेला होता आणि आता मुंबईचा महापौर कोण होणार या संदर्भातल्या चर्चा सुरू झालेल्या आहेत। आणि या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर आताची अतिशय महत्त्वाची बातमी, मुंबईच्या महापौर निवड प्रक्रियेला आता वेग आलेला आहे। येत्या 2 ते 3 दिवसात भाजप आणि शिवसेना गट स्थापन करणार असल्याचं सूत्रांकडून कळतंय। ओम देशमुख आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। ओम, काय अधिकचे अपडेट्स आहेत? खरं तर मुंबईच्या महापौर पदाची जी निवड होती त्या प्रक्रियेला आता खऱ्या अर्थानं वेग आलेला पाहायला मिळतोय। मुख्यमंत्री दावोसवरून परत आलेत आणि पुढील 2 ते 3 दिवसांमध्ये भाजप आणि शिवसेना हे स्वतंत्र पद्धतीने आपले गट जे आहेत त्याची नोंदणी करतील, त्याची स्थापना करतील आणि गटस्थापनेच्या नंतर महापौर पदाच्या संदर्भातली जी प्रक्रिया आहे ती पूर्ण होईल असं कळतंय। खऱ्या अर्थानं आता प्रशासकीय पातळीवरती सुद्धा या प्रकारचे ज्या हालचाली त्यांना सुरुवात झाली आणि आज किंवा उद्या खरं तर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री या दोघांमध्ये मुंबई महापालिका आणि त्यासोबतच MMR मधल्या महापालिकेच्या सत्ता वाटपाच्या संदर्भातली बैठक होणार आहे। जी माहिती आपल्याला प्रशासकीय पातळीवर सूत्रांकडून मिळाली त्यानुसार गटस्थापना केल्याच्या नंतर महापौर निवड आणि इतर प्रक्रिया पार पाडणं, ज्यामध्ये महापालिकेत बहुमत असेल किंवा या सगळ्या गोष्टींसाठी 7 दिवसांचा अवधी दिला जातो, या सगळ्या गोष्टी 7 दिवसाच्या होतील आणि 7 दिवसांमध्ये म्हणजे साधारणपणे एक 8 ते 10 दिवसांमध्ये मुंबईचा महापौर आणि मुंबई महापालिकेमध्ये जी सत्ता स्थापना आहे त्या सगळ्या प्रक्रिया पूर्ण होतील असं कळतं। त्यामुळे या सगळ्या संदर्भात गटस्थापना कधी होते आणि पुढील प्रक्रिया कधीपर्यंत पार पाडली जाते पाहणं महत्त्वाचं आहे। श्वेता, धन्यवाद ओम दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।